श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींनी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवू, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आज भाग्याने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहावे अशी स्वामींची इच्छा आहे. कृपा करून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरने गरजूला मदत होऊ शकते, जो जीवनात संघर्ष करत आहे, मानसिक तणाव झेलत आहे आणि जीवनापासून हरत चालला आहे. या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यासाठी मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनू शकता. त्यामुळे हा संदेश नक्की शेअर करा. आणि तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपल्याकडून चूक झाली तर कोणाचा विश्वास तोडू नये. माफी ही फक्त चुकांसाठी बाम ठरू शकतो, विश्वास तोडण्यासाठी नाही. याची काळजी घ्या. कोणी बदलले तर दुःखी होऊ नका, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा. देवाकडून कधीही काहीही मागू नका, कारण तुम्हाला काय द्यायचे आहे ते त्याला माहीत आहे. वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका. आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा. देव आनंदी असेल तर त्याला राजा बनवतो आणि रागात असेल तर त्याला निराधार बनवतो. प्रत्येक दाणा खाण्यासाठी पक्षी 100 वेळा डोके टेकवतो आणि एक माणूस असा आहे की 100 वेळा खाऊनही देवाचे आभार मानत नाही. जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. बाळांनो, नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा, कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही. आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे अशी नाती आहेत तशी सोडणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे म्हणून शांत बसावे. कारण कोणी आपले असो किंवा दुसऱ्याचे, याने काय फरक पडतो. प्रत्येक प्रसंगात आपणच आपल्याला पुढे नेत असतो. जो आपल्या मागे राहतो तो कधीच आपला होऊ शकत नाही. तुम्ही असभ्य व्यक्तीशी, मग ते कुटुंबातील सदस्य का असेनात, संवाद साधू नये, कारण अशी व्यक्ती मादकतेच्या नशेत इतकी बुडालेली असते की त्याला त्याच्यापेक्षा जास्त जाणकार कोणीही दिसत नाही. त्यामुळे तो कधीच सभ्य वागणार नाही. तो कोणासमोर कुठेही तुमचा आदर कमी करू शकतो. आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण अशा व्यक्तींचा सहवास टाळावा. भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे खूप पुण्याचे काम आहे, पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे देखील तितकेच पुण्याचे काम आहे. आपण जर एखाद्याला खायला दिले तर त्याचे दिवसभर पोट भरते, आणि जर आपण त्याच व्यक्तीला आयुष्यभर भाकर कशी कमवावी हे शिकवले तर तो आयुष्यभर आपले पोट भरवू शकतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.